एक शेतकरी म्हणतो की माझ्याकडे बरीचशी जमीन आहे, त्यात मी चंदनाची झाडं लावेन आणि मी आज लावलेल्या झाडांपासून 100-200 वर्षानंतर माझे नातू पणतू किंवा त्यांच्या पुढच्या पिढ्या खूप पैसे मिळवतील, खूप वेल्दी होतील. दुसरा एक शेतकरी आहे, तो म्हणतो मी आंब्याची फळझाडं लावेन. 10 ते 15-20 वर्ष लागतील ही सगळी झाडं मोठी व्हायला आणि त्यातून उत्पन्न सुरू व्हायला. आणि हे जे उत्पन्न आहे हे मी, माझी मुलं-बाळं आम्ही सगळेजण छान पद्धतीने एन्जॉय करू. तिसरा एक शेतकरी आहे, तो म्हणतो की मी ऊसाची शेती करेन. यावर्षी ऊस लावला, पुढच्या वर्षी लगेच विकला गेला. मला इमिजिएट इन्कम येईल आणि माझ्यासाठी तो रेग्युलर सोर्स ऑफ इन्कम असेल. आणि चौथ्या पद्धतीचा शेतकरी म्हणतो वर्षभर वगैरे कोण थांबणार आहे? मी तर व्हेजिटेबल्सची शेती करणार, जसं की पालेभाज्या असतील, इतर सीझनल भाज्या असतील यांचा, आणि 1 ते 2 महिन्यामध्ये माझ्या कॅश फ्लोचं चर्निंग करेन. तर या 4 शेतकऱ्यांपैकी बोलायचं झालं तर कुठला शेतकरी बरोबर, कुठला चूक असं काही आहे का? नाही. प्रत्येकजण आपल्या हिशोबाने, आपल्या स्किल सेटच्या पद्धतीने, आपल्या गरजेप्रमाणे शेतीमधून उत्पन्न मिळवतोय, आपल्या जमिनीमधून उत्पन्न मिळवतोय. स्टॉक मार्केट सुद्धा सेम आहे. प्रत्येकजण आपल्या स्किल सेटप्रमाणे, आपल्या रिक्वायरमेंट्सप्रमाणे, आपल्या गरजांप्रमाणे योग्य वेळेला एंट्री घेऊन योग्य वेळेला एक्झिट करतोय. हे आपल्याला ठरवायचं आहे की आपल्याला कोणत्या पद्धतीचा ट्रेडर किंवा इन्व्हेस्टर व्हायचं.